काही दिवसापूर्वीची घटना. अमेरिकेतील एका गुन्हेगाराला नुकताच मृत्यूदंड देण्यात आला. कारण काय, तर तेथील एका धर्मोपदेशकाच्या पत्नीचा त्यानं खून केला होता. खरं तर त्यात त्या धर्मोपदेशकाचाही हात होता. पत्नीच्या नावावर असलेला प्रचंड रकमेच्या विम्याची रक्कम तिच्या मृत्यूनंतर आपल्याला मिळावी यासाठी चार्ल्स नावाचे या धर्मोपदेशकानंच आपल्या पत्नीच्या खुनाचा कट रचला होता. त्यासाठी चार्ल्सनं केनेथ स्मिथला सुपारी दिली होती. प्रत्यक्ष गुन्हा घडला होता 18 मार्च 1988ला, पण स्मिथला मृत्यूदंड देण्यात आला तो आत्ता काही दिवसापूर्वी. त्यासाठी आजवरच्या अत्यंत आधुनिक आणि वेदनारहित पद्धतीचा वापर करण्यात आला. स्मिथला श्वासावाटे नायट्रोजन गॅस हुंगवून मृत्यूदंड देण्यात आला. संपूर्ण जगात आत्तापर्यंत अशा प्रकारे मृत्यूदंड देण्याचा हा पहिलाच प्रकार होता आणि अत्यंत वेदनारहित मानवीय पद्धतीनं हा मृत्यूदंड देण्यात आला, असं तुरुंग प्रशासनाचं म्हणणं होतं. मृत्यू येताना त्या गुन्हेगाराला त्याची जाणीवही होणार नाही, अगदी शांतपणे त्याला मृत्यू येईल असाही दावा करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षदर्शींच्या मते हा मृत्यू अत्यंत वेदनादायी होता आणि मृत्यूसमयी स्मिथ तब्बल अर्धा तास अक्षरशः तडफडत होता. या घटनेवरून संपूर्ण जगात खळबळ उडाली होती आणि खुद्द अमेरिकेतही या प्रश्नावरून प्रशासनावर खरमरीत टीका करण्यात आली होती. तसाच एक प्रकार आता नुकताच पुन्हा घडला आहे. यावरून नव्यानं चर्चेला आणि वादाला तोंड फुटलं आहे. कोणालाही मृत्यूदंड देताना तो वेदनारहित, शांततामय आणि मानवीय मार्गानेच दिला जावा. अशा पद्धतीने मृत्यूदंड देणे इतकं अवघड आहे का? यावरून जगभरात वाद आणि चर्चेचे फड रंगलेले आहेत. नेमकं काय घडलं आता? अमेरिकेतील इडाहो येथे एका गुन्हेगाराला मृत्यूदंड देण्यासाठी संपूर्ण सज्जता करण्यात आली. यावेळी या गुन्हेगाराला विषारी इंजेक्शन, लिथल डेथ इंजेक्शन टोचून मृत्यूदंड देण्यात येणार होता. त्यासाठी त्याला टेबलावर झोपविण्यात आलं. त्यानं हालचाल करू नये किंवा इंजेक्शन देताना काही गडबड करू नये यासाठी त्याचे हातपाय बांधण्यात आले. पण योग्य जागी इंजेक्शन देण्यासाठीची सुयोग्य नसच डॉक्टरांना सापडली नाही. त्यासाठी तब्बल तासभर त्यांनी प्रयत्न केले. एकूण 8 वेळा त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी इंजेक्शन टोचण्याचा प्रयत्न झाला, पण प्रत्येक वेळी त्यात अपयशच आल्याने हा प्रयत्न शेवटी सोडून देण्यात आला. त्यामुळे तूर्त तरी त्याचा मृत्यूदंड लांबणीवर पडला आहे. या गुन्हेगाराचं नाव आहे थॉमस क्रीच. गेल्या 43 वर्षापासून तो तुरुंगात आहे. 5 जणांचा खून केल्यावर प्रकरणी 1981मध्ये थॉम्सनला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केल्यानंतर या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येणार होती. कोणत्याही गुन्हेगारानं कितीही मोठा गुन्हा केला असला आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली असली तरीही या शिक्षेची अंमलबजावणी करताना त्याचा मृत्यू वेदनारहित आणि झटपटीत व्हावा असं तत्त्व अनेक देशांनी स्वीकारलं आहे. मात्र त्यात अद्याप यश आलेलं नाही. हेच गेल्या काही वर्षात सातत्यानं दिसून आलं आहे. 16 जानेवारी 2014ची ही आणखी एक घटना. अमेरिकेतील डेनिस मॅकग्वायर या गुन्हेगारानं काही वर्षापूर्वी एका गर्भवती महिलेचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा खून केला होता. त्याच्यावरचा गुन्हा साबित होऊन त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. मृत्यूदंड देण्यासाठी डेनिसला डेथ चेंबरमध्ये आणण्यात आलं. टेबलावर झोपवून त्याचे हातपाय करकचून बांधण्यात आले आणि त्याला विषारी इंजेक्शन देण्यात आलं. मृत्यूपूर्वी त्यालाही अनंत वेदना सहन कराव्या लागल्या. त्याच्या तोंडातून मोठ्याने आवाज येत होता. टेबलावर त्याचं शरीर करकचून बांधण्यात आलेलं असलं तरीही त्याचं शरीर टेबलावर जोरजोरात आपटलं जात होतं. 40 वर्षांनंतरही अपयशच. सुमारे 40 वर्षापूर्वी म्हणजे दिनांक 7 डिसेंबर 1982 रोजी अमेरिकेत चार्ल्स बुक या गुन्हेगाराला विषारी औषध टोचून मृत्यूदंड दिला गेला होता. इंजेक्शन दिला गेलेला हा पहिलाच मृत्यूदंड होता. औषधाचं कॉकटेल बुकच्या शरीरात इंजेक्शनाद्वारे सोडलं गेलं होतं.
त्यामुळे बुकचं शरीर आणि मेंदू सुन्न होऊन त्याचं सर्वांग पॅरलाइज झालं. त्यानंतर हृदयाचे ठोके बंद पडून त्याला मृत्यू झाला होता. ही पद्धत योग्य आणि मानवीय आहे का, यावरून त्याच वेळी वादविवाद सुरू झाले होते. पण ही पद्धत आजही सुरू आहे आणि 40 वर्षांनंतरही त्यात पुरेसं यश आलेलं नाही.